स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्षोरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभूवा संगीर्णनागाश्वपतिर्नराणां सुमङ्गल्यौ सततं दीर्घमायुः ओम गणानान्त्वा गणपति भवामहे कविं कवीनामुपमस्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान श्रवणोतिविसिददातनाम ओम। महाराज, आपलं लक्ष कुठे आहे? आज आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग आहे। पती पत्नीचं नातं जोडलं जात आहे आपल्या एकमेकांशी। कृपा करून विधींमध्ये लक्ष ठेवा। ओम आकलशे शुदावती पवित्रे परिशिष्यते उक्तैर्यज्ञेषु वर्धते ओम इमं मे गंगे यमुने सरस्वती शतद्रि सोमहुषा वृष्ण्या असिग्न्यामरुद्रदेवितस्यार्यिके स्मृयासु सोमया ओम गन्धद्वारान्दुरादर्शान् नित्यपुष्टाङ्गरीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां ताम्योपवये श्रियम् ओम तत्वायामि ब्रह्मणा वन्दमान सदा शास्त्रे यजमानो हविर्भिः अहेळमानवर्ण्यबद्धुरुषं समानाय। काय झालं महाराज? काय शोधताय आपण? काय हवंय? आज्ञा करा। सावित्री, आमची साऊ कुठे आहे? सकाळपासून आम्ही विचारतोय। खरं म्हणजे आमच्या नजरेसमोर असायला हवी, पण कोणीच नीट उत्तर देत नाहीये। महाराज, अहो किती काळजी कराल? आपल्या डोळ्यासमोर नसेल तरी राजवाड्यात असेलच ना कुठेतरी। आपण कुठे? तेव्हापासून आम्ही वारंवार विचारतोय, सगळ्यांना विचारतोय, सावित्री कुठे ते? अमात्य। महाराज, सावित्री आणि तिला सांभाळणारी निर्मला कुठे आहे? ताबडतोब उत्तर द्या। महाराज, ते आम्हास ठाऊक नाही। ठाऊक नाही म्हणजे काय? ताबडतोब जा, त्या दोघींचा शोध घ्या आणि इथे आमच्या समोर आणा। काल रात्रीच आम्ही तिला अंगाई गीत म्हटलं होतं। आमच्या कुशीत होती सावित्री, नंतर आम्हाला ती दिसलीच नाही। म्हणजे आम्ही तिला निर्मलाकडे दिलं की नाही, की ती कुठे जाऊन निजलीये काहीच आठवत नाहीये। आम्ही सकाळी उठल्यानंतरही ती आम्हाला दिसली नाही। काय काय सांगताय महाराज? काहीच आठवत नाही? हे योग्य नव्हे। मी आत्ता जाऊन तिचा शोध घेतो। ताबडतोब। हो अमात्य, ताबडतोब सावित्रीला शोधून घेऊन या। आणि खेळ संपवूनच या अक्षता टाकायला। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्षोरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं मी पण येऊ का सोबत? अहो संगीर्णनागाश्वपतिर्नराणां सुमङ्गल्यौ सततं दीर्घमायुः। तुम्ही आता जशी चुटकी वाजवलीत तशी काल रात्री पण वाजवली होतीत ना? नाही, कारण त्यानंतर आम्हाला काहीच आठवत नाहीये। नाही महाराज, तुम्हाला भास झाला असेल। तुम्ही विवाह विधींमध्ये लक्ष द्या।
आम्ही इथे कसे काय आलो? महाराजांचा विजय असो. महाराज, रात्रीच्या प्रहरी आपण येते. काही काळजी करण्यासारखं आहे का? आमचं डोकं दुखतंय, जड झालंय. महाराज, तुमची प्रकृती ठीक नाहीये. सावित्रीला माझ्याकडे द्या. आणि आपण आराम करा. महाराजांना कक्षात घेऊन जा. कसं शक्य आहे? माझी हुकमी विद्या अशी निष्फळ का ठरतीये? असं आधी कधीच झालं नव्हतं. हे लक्षण अजिबात शुभ नाही. या नखा एवढ्या मुली समोर मी अशी हरते? असं आहे तरी काय या मुलीजवळ की जे थेट मला आव्हान करतंय? नाही, ही जर समोर असेल तर माझा विवाहच होणं शक्य नाही. काहीतरी उपाय शोधायला हवा, आणि तोही तातडीने. कोणी आहे काय तिकडे? ऐकते आहे का कोणी? कोणी आहे काय तिकडे? अहो, का डांबून ठेवले आहे आम्हाला इथे? आणि कोणाच्या आज्ञेवरून? राजकन्या आहे हो माझ्याकडे. महाराजांना जर हे कळले तर तुमची गाय केली जाणार नाही. आधी सोडा इथून आम्हाला. ऐकते आहे का कोणी? कोणी आहे काय? कोणीतरी ऐका ना हो. अहो, राजकन्या आहे माझ्याजवळ. अहो, तिला भूक लागली असेल हो. तिच्या पोटात दुधाचा एक थेंबही नाहीये. ऐकते आहे का कोणी? काढा द्या आम्हाला बाहेर इथून. अहो, काढा हो कोणीतरी. राजकन्या. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धसर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्योरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु ओम यशस्करं बलवन्तं बलवत्वं. सावित्रीला शोधायला गेलेले अमात्य अजून परत आलेले नाहीत. त्याचा अर्थ त्यांना सावित्री सापडली नाही. मला स्वतःला जाऊन तिला शोधावं लागेल. थांबा ना. विवाह विधी चालू आहेत आपले. असं मध्येच सोडून नाही जायचं. हा, आत्ता बांधून बसवलंय यांना, पण फार काळ नाही टिकणार. आतून प्रतिकार खूप जोराचा आहे. महाराज उठून जाण्यापूर्वी अमात्य सावित्रीपर्यंत पोहोचू दे.
भाऊ दद्दा उद्या हा कसा असेल जीव? हे दान नान ना 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 काही सण चल. हा अरे चलीस कुठं चालीला दद्दा? राणा सीन काम करायला. काम या जखमा घेऊचीन ना ना आणि ना धान मी ना मी तुमच्यासाठी खायला घेऊन आलो हा. ना ना या जखमांपेक्षा आयत बसून खाणं ही वेदना जास्त मोठी आहे. आता आमचं पोट आम्हाला भरू दे. पण महाराज उद्या राजा नाही मी आता. इतरांप्रमाणे कष्ट करून अन्न प्राप्त करीन तेव्हाच ते अन्न गोड लागेल. पण तुमचे डोळे हो जशी नजर असेल तेही पण चकवीत रान. नसू दे नजर. जेव्हा ती नसते तेव्हा इतर इंद्रियांना अधिक धार येते. येऊ दे मला तुझ्या सोबत. धडपडेन अडखळेन परंतु शेवटी सावरेन. खरी पण भीती वाटी सन. राजास काही होत तर पाप माझे माथी. सत्यवान सत्तू धडधडतंय हो अजून. कुऱ्हाड फेकून तुम्ही आपल्या सत्तूवरचं संकट दूर केलं. आहे ना मी रानात येण्यासाठी योग्य. काय बुद्या आम्हाशी लाजविता. पण आज ना आज मध शोधी सण डोंगरावेरी जात आम्ही. मग 2 दिवशी जात राणी. कुठेही असू दे परंतु आज काम केल्याशिवाय मी अन्नग्रहणच करणार नाही. सोड त्याला आपलं आपलं खेळू दे. धरून ठेवलं तर रडणार तो. बघी नंतर कामाचं. आता असं करी टोपल्या मडकी का ना करी सन. कोणतेही काम चालेल परंतु काम हवे आणि मी ते शिकेन तेव्हा शिकेन. तोवर आऊला घेऊन जा दिवली मायो सोबत राहणार. हा हा नेऊ नेऊ. लिंगोबाई भाग 2 दिवशी नक्की नेऊ. बर आता जात सरी सरी. महाराज खरंच हो हे रान आपल्या सत्यवानाला जन्मापासूनच कणखर करतय. आज राजवाड्यात असतात तर पाण्यात निजला असता. इथे धरतीच्या जोरावर रांगायलाही लागलाय. होय खरं तर आम्ही मी तर म्हणेन या नशिबानं आपल्याला या रानात आणलं आणि आपल्या बाळाला अधिक सुरक्षित केलं. आपल्या मागावर आलेल्यांना या रानानंच परतवून लावलं आणि हे रानच आपल्या बाळाला जोमानं वाढवतंय. आऊ या रानानं आपल्याला आपलंसं केलं. उन्हा उन्हा फार वाईट वाटतंय तुला निरोप देताना परंतु इलाज नाही. तुझ्या आठवणी
तुझ्या अस्तित्वाच्या सर्वत्र असलेल्या खुणा खूप त्रास देत आहेत मला. माझ्या हातून जिवंत निसटलास म्हणून. तुझं चित्रच काय, तुझं नाव ही नकोय मला इथे. अहो काय करते महाराज, अशाने अख्खा राजवाडाच पेट घेईल. चालेल, अख्खा राजवाडा पेटला तरी चालेल, परंतु द्युमत सेनच्या सगळ्या खुणा नष्ट झाल्या पाहिजेत. राजवाड्यातून आणि या राज्यातूनही. निष्ठावंतांच्या प्रतिशोधाला निमित्त नकोय. आणि सगळ्यात आधी नष्ट झाली पाहिजे ती द्युमत सेनची जीती जागती खूण. आपल्या हातून निसटलेलं त्याचं बाळ. होय महाराज, परंतु आपण आजवर रानात पाठवलेले सगळे सैनिक आपण गमावून बसलोय. सगळ्यांच्या अंगावर सर्पदोष, प्राण्यांचे हल्ले झाल्याच्या खुणा आहेत. महाराज, सैनिक रानात जायला घाबरतायत. आणि आपल्या एक लक्षात येते का, अहो जिथे शस्त्रसज्ज सैनिक श्वापदांच्या हल्ल्यापासून वाचू शकले नाहीत, तिथे एक आंधळा राजा आणि गर्भार राणी कसे वाचू शकतील? गेले ते, संपले. आपण त्यांचा नाद सोडूया. अजिबात नाही. मला खात्री करून घ्यायची आहे. आपले सैनिक जर रानात जायला तयार नसतील तर रानाला सरावलेली माणसं शोधा. आपल्या राज्यात रानातून इतकं लाकूड येतंय, तो आपल्याला लाकडं पुरवणारा ठेकेदार जो कोणी असेल त्याला शोधा. मला कोणताही धोका पत्करायचा नाहीये आणि वारस परतून येण्याचा तर नाहीच नाही. तो वारस जिवंत असेल तर त्याला मी माझ्या हाताने संपवणार. आता एक शब्दही बोलायचा नाही. तसं असेल तर एक माणूस आहे आपल्याकडे. अख्खं रान त्याच्या पायाखालीच आहे. डुरक्या. कोण डुरक्या? लाकडांचा आणि रानातल्या वस्तूंचा ठेकेदार. डुरक्या कसला? माजलेलं रानडुक्करच येते. त्याची एक धडक आपलं काम करेल. तुझ्या पित्याच्या लग्नात तू उपस्थित राहू नयेस अशीच कोणाची तरी इच्छा असावी. कदाचित राजमातांची. म्हणूनच तुला इथे डांबून ठेवले आहे बहुतेक. कदाचित लग्न झाल्यावर करतील आपली सुटका.
अमात्य अमात्य काय करताय तुम्ही अमात्य अमात्य काय करताय तुम्ही अमात्य 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 अमात्य